जय श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज बुधवार 10 जुलै. सर्वांना शुभेच्छा. काल आपण 897 पर्यंत उभ्या घेतलेल्या होत्या. 98 पासून आज सुरुवात करणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. द्वैताद्वैत समन्वयैक जननी, ज्ञानस्य ज्ञानेश्वरी. भक्तिज्ञान प्रदायिनी निजजनान्, ज्ञानामृतं पायिनी. भक्तिज्ञानयुतं हि येन कथितं, शास्त्रं विवेकप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. याच्या आधीचा आपण आता पुढचा श्लोक घ्यायचा आहे, पण त्याच्या आधी आपापल्या कर्मामध्ये जे मग्न असतात, अत्यंत मग्न असतात, त्या मनुष्याला संसिद्धिम लभते, म्हणजे चांगली सिद्धी प्राप्त होते, अर्थातच मोक्षसिद्धी प्राप्त होते. आणि स्वकर्म निरतच सिद्धिम, आणि आपल्या कर्मामध्येच मग्न असलेल्या माणसाच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्याला कशी सिद्धी मिळते. यथा विंदती, सिद्धिम यथा विंदती, त्याला सिद्धी कशी मिळते याबद्दल जर ऐकायचं असेल तर तू आता ऐक, असं सगळं सांगितलं होतं. त्याला योग्यता कशी प्राप्त होते, वैराग्य प्राप्त होते, तो स्वकर्मात दंग असतो, आणि मग त्याला मोक्षप्राप्ती किंवा सिद्धी कशी मिळते याबद्दलचे सगळे किस्से भगवंत आणि ज्ञानदेव आपल्याला सांगतायत. की त्याला आता स्वतःजवळच जसा दिवा असल्यानंतर आपल्या दृष्टीला सगळं दिसायला लागतं, तसं त्याच्याजवळ हा ज्ञानाचा दिवा आहे, आणि त्यामुळं त्याला सगळं ते दिसू लागते. किंवा वर्णाश्रमानुसार जे जे कर्म त्याच्या वाटेला आलेलं आहे, ज्या कर्माला शास्त्राधार आहे, असं जो आचरणात आणतो. एवढंच नव्हे तर कर्माचा आळस सोडून, सगळ्या फलकामना सोडून, पूर्णपणे त्याच्यापासून दूर राहून जो आपल्या देहमनाची समरसता कायम टिकून ठेवतो, त्याचं काय म्हणू आपण, बॅलन्स अजिबात ढळू देत नाही, समतोलता ढळू देत नाही. आणि जो पुरुष वर्णाश्रम धर्माला अनुसरून शास्त्राला अभिप्रेत असलेलं सगळं कर्म अगदी व्यवस्थित पार पाडतो, मन एकाग्र करून पार पाडतो, त्याला मोक्षप्राप्ती मिळते. असं 96वी ओवी झालेली होती. आणि 97 भगवंत म्हणतात, जे अकरणा आणि निषिद्धा, नवचेची काही संबंधा, म्हणून भवा विरुद्धा मुकला तो. आणि शास्त्राप्रमाणे जी कर्म मान्य नाहीत, त्या कर्मांचा अभाव त्याला अकरण म्हणलेले आणि निषिद्ध म्हणलेले. शिवाय निषिद्ध कर्मांचा संपर्कसुद्धा येऊ देत नाही. त्यामुळे तो आत्मस्वरूपाला जाणून घेण्यासाठी पूर्ण जो असमर्थ असतो, त्या प्रपंचाच्या जोखडातून तो मुक्त होतो. कारण प्रपंचात जो रमतो त्याला आत्मस्वरूप समजतच नाही, तो त्यातच देहबुद्धीमध्येच रमलेला असतो, आणि म्हणून हा त्या जोखडातून, त्या बंधनातून मुक्त असतो. 98वी ओवी होती, आणि काम्यकर्माकडे न परतेची जेथ कोडे, तेथ चंदनाचे ही खोडे न लेची ते न लेची तो. म्हणजे जो वर्णाश्रम धर्मानुसार किंवा वर्णाश्रमानुसार सगळी शास्त्रसंमत कर्मे तर करतोच आहे, पण काम्यकर्माकडे किंवा फलेच्छेने भारलेल्या कर्माकडे तो वळून सुद्धा बघत नाही. काही लोक म्हणतात, अहो या ना इथं, फक्त बघायला तरी या. पण आपण काय म्हणतो, नको नको, आम्हाला तो सेलही नको, काय असेल ते म्हणजे आम्हाला ज्याच्यात मोह पडणार आहे अशी वस्तू बघायलाच नको.
म्हणून आपण थांबत नाही. काही लोक म्हणतात बघा एवढा उर्मटपणा, एवढं बोलवलं प्रेमाने, नाही. तसंच या लोकांचं आहे की ते फलेच्छेनं भारलेल्या किंवा काम्यकर्माकडे वळूनसुद्धा पाहत नाहीत. लोक म्हणतात अहो तिथं एकावर एक फ्री आहे, तुम्ही एक फक्त घ्या, त्याच्यावर एकावर एक फ्री मिळेल. आपण अगोदरच 3ची किंमत लावलेली असते. म्हणजे अशा गमतीच्या गोष्टी सांगते. आता सेल तर सगळीकडेच चालू आहेत, त्यामुळं सेलचा जमाना किंवा सेलचा मोसम आलेला आहे. इथं सुद्धा आमची मुलगी म्हणते आता इथेही सेल लागतील, आई बघायला चला. बघायला येऊ आपण, आम्ही काहीही घेणार नाही. तसं आता पुढच्या ओबीत काय म्हणतात बघा. येर नित्य कर्म तव फलत्यागे 899 ओवी. बघता बघता 800चा आकडाही आपण पार करायला लागलो. आता 900कडे वाटचाल आहे. येर नित्य कर्म तव फलत्यागे वेचिले सर्व म्हणून मोक्षाची शिव ठाकूला आहे. आपण म्हणतो ना त्या शिवेपर्यंत मला पोचायचं, माझी मर्यादा आहे. तसं जो नित्यकर्म अगदी मनापासून करत असतो आणि फलत्यागे वेचिले सर्व, आणि फलत्याग करण्यासाठी त्यानं सगळं वेचलंय. त्याला सिद्धी प्राप्त अशी तशी नाही झाली, काहीही तो फलत्यागासाठी मोहात पडत नाही. म्हणून मोक्षाची शिव ठाकू लागे, आणि म्हणूनच तो मोक्षाशी शिव ठाकू लागे म्हणजे पोहोचू शकतो. मोक्षद्वाराशी सहजपणे पोहोचतो. सगळी नित्यकर्म परमेश्वरालाच अर्पण करतो. फलत्यागाचा तर विषयच काढत नाही, आणि म्हणून तो त्या मोक्षापर्यंत पोहोचतो. आपण ससा आणि कासवाची गोष्ट पाहिलेली, मला आत्ता सहज आठवली ती. आता ती गोष्ट काही आपल्याला सांगण्याची गरज नाही, पण तो ससा काय करतो, मध्येच थोडं हिरवळ गवत खातो. त्याला वाटतं माझा स्पीड जास्त आहे, माझी गती जास्त आहे. कासव टुकू 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 चाललंय, चालू देत त्याला, मी एकदम भरधाव वेगानं पळत जाईन. पण तो मोहांमध्ये मध्ये 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 अडकत राहतो, आणि मग त्याचं अंतिम ध्येय गाठायला त्याला उशीर होतो. आणि अखंड चालत राहिल्यामुळं इकडच्या कुठल्याही मोहाला बळी न पडल्यामुळं कासव पुढे निघून जातो. तशी कासवासारखी या माणसाची अवस्था आहे. तो कुठल्याही फलत्यागामध्ये काम्यकर्माकडे कशातही गुंतत नाही, सगळं भगवंताला अर्पण करून टाकतो. आणि म्हणून त्याला ती मोक्षाची जी शिव आहे, सरहद्द आहे, सीमा आहे, ती तो गाठू शकतो. खूप छान आहे ही कल्पना, मला फार आवडली. ऐसेनी शुभाशुभी संसारी सांडिला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. आणि अशा प्रकारे कर्मफलत्यागाचं निरसन करून आणि शुभाशुभाने भरलेल्या संसारातून तो सहजपणे सुटतो. सांडीला तो अवधारी. पाणी सांडायला, वस्तू सांडायला कसा वेळ लागत नाही, जरा धक्का लागला तरी पटकन पडून जातं, सांडून जातं. तसं इतक्या सहजपणे तो या शुभाशुभ सगळ्या भरलेल्या संसारातून सहजपणे सुटून जातो. आणि काय करतो, वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. वैराग्यरूपी मोक्षाच्या द्वारी तो उभा राहतो. मगाशी त्या ताई सांगत होत्या की वैराग्य म्हणजे काय, तर कुठल्याही सुखाकडे असं लोभसपणे न पाहणं, सगळ्याचा सहज त्याग करणं, त्याला वैराग्य. अगदी समोर सगळी पंचपक्वान्न मांडलेली आहेत. ज्याला डायबेटीस आहे त्यानं त्याच्याकडं पाहायचं सुद्धा नाही आहे, तिथून पुढे जायचं आहे. तसं हा सहजपणे तिथून सुटून जातो. आणि वैराग्य, किती कुणी चौकशी केली, खूप गुणवर्णनं केली, तरीसुद्धा त्या मोहाला बळी न पडणं, इंद्रियांचे विषय सगळ्याच्या पलीकडं जाणं, ते वैराग्य. आणि त्या वैराग्याच्या मोक्षाच्या द्वारात तो उभा राहतो. कारण वैराग्य आलं की मोक्ष आलाच. किती आता ते भागवतात सुद्धा सांगितलेलं आहे हो सगळं. म्हणजे कसं जीवन कंठायचे,
वानप्रस्थात कसं राहायचे, संन्यासाश्रमात कसं राहायचे. हळूहळू आपली आसक्ती सगळी सुटली पाहिजे, नाही का. आपल्याला असं वाटतं लहान मुलांना एवढं सगळं मिळतं आहे, ते आमच्या काळी काहीच नव्हतं. गमतीनं मी आज आमच्या नातीला म्हणलं, ती आपली पहाट झाली, सकाळ झाली तरी ते टेडी घेऊन बसलेलीच आहे. तर म्हणलं, अगं मला जरा वेळ टेडी दे ना, मी बसते ना तुझ्या टेडी. नाही म्हणली, अजिबात बसायचं नाही. मुद्दाम म्हणत होते मी. म्हणलं आमच्या लहानपणी कधीच नव्हता तो टेडी, नव्हता असली बाहुली नव्हती, काही नव्हते म्हटलं. ते म्हणले नकोच, पण मी देणारच नाही. म्हटलं तू गेल्यावर मी त्याला घेईन. नाही म्हणली, अजिबात घ्यायचं नाही. आता आपल्याला ते घ्यायचंच नसतं, पण मुलांची गंमत सांगते की त्यांना त्याचं आकर्षण आहे. आपल्याला काही त्याचं आकर्षणच नाही ना. ते असलं काय नसलं काय काही फरक पडत नाही. कुठलंही खेळणं म्हणा, खाऊ म्हणा, कुठलंही प्रलोभन हे आता आपल्यापासून दूर राहायला पाहिजे. म्हणून पुढं काय म्हणतात, ही 900वी ओवी झाली बघा. वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके, जे सकळ भाग्याची सीमा, मोक्ष लाभाची जे प्रमा, नाना कर्म मार्गश्रमा शेवटू येत. आणि ही जणू काही माणसाच्या आयुष्यातली सर्व प्रकारची जी भाग्य आहेत, परमभाग्य, तर त्याची ही अंतिम सीमा आहे, अंतिम त्याचं टोक आहे ते. मोक्ष लाभाची जे प्रमा, नाना कर्म मार्गश्रमा, सकळ भाग्याची सीमा. आपल्याला वाटतं काय भाग्य मला मिळालं. त्या अगदी ताई एक उदाहरण देत होत्या, मला तर गाड्यांची नावंसुद्धा येत नाहीत. पण ही गाडी मिळाली, आता ती आणली, त्याच्यानंतर ते आणलं, घर अशा पद्धतीचं घेतलं, तशा पद्धतीचं घेतलं, सगळं ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. हल्ली काही कष्टच नको आहेत हो कोणाला. पण तरीसुद्धा तुम्ही समाधानी आहात का? आपल्याला जी गोष्ट मिळालेली नाही ती मिळवण्यासाठी, किंवा मगाशी त्यांनी उदाहरण दिलेलं फार भारी होतं. आत्ता माझी लेक इथे काहीतरी दाखवत असते बाबांना जावयांची गोष्ट. तर 1 लाखाची लॉटरी शेजाऱ्याला मिळाली म्हणून हे अगदी आनंदात दुसऱ्या शेजाऱ्याला किंवा दुसऱ्या मित्राकडे जातात. तर ते म्हणतात, काय आज फारच खुश दिसतोयस. अरे नाही म्हणे, आमच्या शेजाऱ्याला 1 लाखाची लॉटरी लागली. मग म्हणतो, बरं झालं ना, छान झालं. नाही ना म्हणे, त्याला ते तिकीटच सापडत नाही आहे. मग म्हणजे दुःख व्हायला नाही म्हणून तर मला आनंद झाला आहे. पाहता म्हणजे त्याला मिळालेली लॉटरी, तिसऱ्याला त्याचं तिकीट सापडत नाही म्हणून तो पैसा मिळणार नाही म्हणून याला आनंद झाला. असे वैराग्याचे होतील का हो मोक्षाचे धनी? नाही होणार. तसंच त्या जावायच्या ह्याच्यात तर त्याला तर 10 लाखाचं त्यानं तिकीट काढलेलं आहे. 10 लाखाचं तिकीट काढलं. सासरे म्हणतात जेवायला बसल्यावर, म्हणे ही असली नाटकं आणि हे अजिबात आम्हाला, प्रयत्नावर माणसाने जगलं पाहिजे. या अशा लॉटरी बिटरी हे अगदी मूर्खपणाचं लक्षण आहे, असं सगळं बोलतात. मग त्याला वाईट वाटतं. तो म्हणतो, चला जावं, जेवता उठतो जावं इथं. तोही स्वाभिमानी आहे म्हणा, किंवा कष्टाचाच भोगता आहे, पण कसे काय त्याला वाटलं, काढलं तिकीट. जातो आणि ते तिकीट फाडायला लागतो. तेवढ्यात परत त्याला काहीतरी वाटतं आणि म्हणतो, ठेवून देऊ आपण, कुणाच्या तरी हातात देऊया. म्हणून तो कुणाच्या तरी ताब्यात देतो आणि म्हणतो, ठेवा हे तुमच्याकडं, जर लागली लॉटरी तर तुम्हालाच. पण मग हे सगळे घरात आल्यावर चावचाव करायला लागतात. दुसऱ्या दिवशी तो नंबर लागला, किती नंबर आहे, हा बरोबर शेवटचा नंबर. सासू पार कुठल्या तिच्या गंडावर बाबांची प्रार्थना काय करते, जप काय करत बसते. आणि मग जावयाने सासऱ्याने वाटते कधी ह्याला बक्षीस मिळेल. आणि दुसऱ्या दिवशी निकाल लागला तर तो नंबर आलेला होता. तर हा म्हणतो, माझ्याकडं तिकीट नाही आहे. म्हणे तुम्ही पाडलं का? एवढा मूर्खपणा काय केला? असं काय केलं, तसं काय केलं? त्यालाही वाटतं आता जाऊ दे, आपण असं नको होतं करायला. मग ज्याला दिलं होतं त्याच्याकडनं तो तिकीट मागून आणतो आणि म्हणतो, जर तिसऱ्याला लागलं तर त्याचं नुकसान नको बाबा. तो जातो ऑफिसात, थोडा वेळ काम करतो. बॉसला म्हणतो, मला जरा महत्त्वाचं काम आहे, आणि त्या तिकिटाच्या इथं जातो. तर त्याला फक्त 100 रुपये मिळतात. 10 रुपयाचे 100 रुपये. का? तर 10 लाख हे 5-6 जणात वाटले म्हणजे 9 लाख वाटले. शेवटचे लाख असतात ते 100 लोकात वाटले.
आणि मग त्याच्यातले 100 रुपयाला मिळाले. आणि मग हा आला घरी येताना, बायकोला पेस्ट्री आणली 90 रुपयाची आणि 10 रुपयाचं एक नाणं आलं होतं. तर सासूबाई सासरे सगळे ओवाळणी विवाळणी आरती घेऊन दारात उभे. तर काय रे बाबा, तर त्यानं ती 10 रुपयाची नाणं टाकलं सासूच्या ओवाळणीच्या ताटात. ती म्हणती 10 रुपये? म्हणतो हो, 100 मिळाले, त्यातले 90ची पेस्ट्री आणली हिला खायला सगळ्यांना आणि 10 रुपये तुम्हाला दिले. मग सगळे म्हणतात, अरे मग तू 10 कोटीचंच का नाही काढलंस? पहा आता, ही जी आहे ना, ही हाव, यांना कुणी वैराग्याचं नावसुद्धा सांगितलेलं चालणार नाही. पण हा जो आहे, हा मात्र मोक्ष सिद्धीच्या द्वारापाशी उभा आहे. त्याला वैराग्यामुळे हे सगळं प्राप्त झालेलं आहे. असा भगवंताला भक्त प्रिय आहे. जरा जास्त सांगितले, पण 2 कथा आत्ता जस्ट अगदी ते ऐकलं म्हणून मला जास्त भावलं की लोक इतक्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आसक्त झालेले आहेत. आणि पूर्वीसुद्धा आमचे वडीलही नेहमी सांगायचे, लॉटरी बिटरीच्या मागे लागायचं नाही. 1 रुपयात होतं त्यावेळेला तिकीट, कधीही आम्हाला काढून, आणि आम्हाला ती कधी इच्छाही झाली नाही. आपल्या कष्टावर आपल्याला नोकरी मिळायला पाहिजे, आपल्याला मार्क चांगले पडले पाहिजे, आईवडिलांचं ऋण काहीतरी फेडता आलं पाहिजे, काहीतरी करता आलं पाहिजे, ही जी एक भावना असायची. अर्थात त्यावेळेला म्हणजे कशासाठी, की शेवटी एक रोजचं दैनंदिन आयुष्य. पण आता एका टप्प्यात आल्यानंतर आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी किंवा छोटे छोटे लाभ नकोही वाटायला लागतात. मग आता मोक्षरूप पुढचं बघूया. 102 901 ओवी. जे सकळ भाग्याची सीमा ही झाली, मोक्ष लाभाची जे प्रमा म्हणजे ज्ञान, नाना कर्म मार्ग श्रमा शेवटू जेथ, मोक्ष फळे दिधली बोल, जे सुकृत तरुचे फूल, तये वैराग्य ठेवीव पाऊल भवरू जैसा. आता मोक्षरूप फळानं जिथं निश्चित अशी आपल्याला हमी दिलेली आहे, बोल म्हणजे काय, त्याच्याबद्दलची खात्री, आणि जे पुण्यरूपी वृक्षाचं शाश्वत फूल आहे, सुकृत तरुचे फुल, सुकृत म्हणजे पुण्य आणि तरु म्हणजे वृक्ष, पुण्यरूपी वृक्षाचं जे फूल आहे, तये वैराग्य ठेवी पाऊल, आणि तोच वैराग्यरूपी ताज्या फुलावर पाऊल ठेवू शकतो. कोण? भंवरू जैसा. भंवरू हा शब्द हिंदी काव्यामध्ये असतो, गाण्यांमध्ये, पण भंवरू म्हणजे भ्रमर किंवा भुंगा. तर हा साधक रूपी जो भ्रमर आहे, हा अलगद त्याच्यावर पाऊल ठेवतो. कशावर? वैराग्यरूपी ताज्या शाश्वत फुलावर. मग अशी वैराग्याला त्यांनी वेगळी उपमा दिली. आता वैराग्य म्हणजे शाश्वत फूल म्हणतायत, मग अशी वैराग्यरूपी मोक्षाचं द्वार म्हटलेलं होतं. म्हणजे वैराग्याला किती महत्त्व दिलेलं आहे. ज्ञानदेवांनी तर दिलं. समर्थसुद्धा विवेक वैराग्य या 2 गोष्टींवर खूप भर देतात. आणि ह्या सगळ्या ग्रंथांच्या आधारे, आणि त्यांचे स्वतः तेही साक्षात रुद्राचा हनुमंताचा अवतार आहेत किंवा श्रीरामाचाच अवतार आहे, कारण श्रीरामाच्या जन्मदिनीच त्यांचा जन्म झालेला. इकडे ज्ञानदेव तसेच आहेत, श्रीकृष्णाच्या जन्मदिनीच त्यांचा जन्मदिवस आहे. थोडे दिवसांनी आपण दोघांचा खरं जन्मोत्सव साजरा करूयात. तर असे हे पुण्यरूपी वृक्षाचं शाश्वत फूल आहे, आणि अशा वैराग्यरूपी ताज्या आणि शाश्वत फुलावर हा साधकरूपी भ्रमर सहजपणे पाऊल ठेवतो, अगदी अलगद पाऊल ठेवतो. पण वैराग्यरूपीवर का फूल? भ्रमरासारखं त्यातलं आसक्तीनं हे घेण्यासाठी नाही, तो मधुपान करण्यासाठी नाही येत आहे. तर त्याला हा मोक्षाचंच फूल आपल्याला पाहिजे. पाही आत्मज्ञान सुदिनाचा, वाधावा सांगतया अरुणाचा, उदये त्या वैराग्याचा ठाव पावे. आता वाधावा म्हणजे वर्धावा, वाढावा. आपण वाढावा म्हणतो, त्यांनी वाधावा म्हटलेलं आहे. तसंच क्रियापद वापरलेलं आहे, वाढणे म्हणजे वाढणे. तर हा आत्मानुरूप अशा सुदिनाची, आगमनाची जणू काही आत्मज्ञान सुदिनाचा वाधावा किंवा वार्ता, त्याची येण्याची वार्ता सांगत आहे.
सांगणारा हा अरुणाचा उदय, जणू काही अरुणोदय झालेला आहे. आणि उदयो त्या वैराग्याचा, त्या साधकाच्या आयुष्यात हा जो अरुणोदय आहे तो म्हणजे जणू काही त्याच्यामुळं साधकाला वैराग्याचं अपूर्व स्थान प्राप्त होणार आहे. ठावो पावे, निश्चित असं ठाव म्हणजे स्थान, पावे म्हणजे पावतो, प्राप्त करून देतो. म्हणजे आत्मज्ञानरूपी सुदिनाची आगमन वार्ता सांगणारा जो अरुणोदय आहे, त्या साधकाच्या आयुष्यात तो अरुणोदय होतो. आत्मज्ञानरूपी सुदिनाची वार्ता सांगतो. अरे जसं आपल्याकडं आता रिझल्टचा जमाना होता मध्ये 8-10 दिवसापूर्वी इकडच्या, आणि आपल्या तिथं तर एप्रिल मे मध्येच 1 मेला वगैरे, तर सांगतात हो तुमचा मुलगा पहिला आला हो, आणि हां तुम्हाला तर ते अमुक अमुक पद मिळाले हो. ही जी आपल्याला ओढ असती काहीतरी मिळाल्याची, पण इथे कशाचा अरुणोदय झालाय, तर आत्मज्ञानाचा हे झालेलं आहे. आत्मज्ञानाची वार्ता सांगणारा अरुणोदय झालाय. आणि त्या अरुणोदयामुळं त्याला साधकाला वैराग्याचं अपूर्व स्थान प्राप्त झालेलं. ज्ञान मिळालं की वैराग्य आलंच, व्हाईस वर्सा आहे. वैराग्य आलं की ज्ञान मिळालंच. किंबहुना आत्मज्ञान पुढं सांगतायत. किंबहुना आत्मज्ञान जेणे हाताते निधान, ते वैराग्य दिव्यांजन जीवेले तो. आता पुढं सांगतायत वैराग्याचं अंजन, दिव्यांजन. किंबहुना आत्मज्ञानरूपी ठेवा हा साधकाच्या हाती येतो. हाती ये निधान, आणि तो वैराग्यरूपी दिव्यांजन मनापासून आपल्या डोळ्यात घालतो. कारण त्या डोळ्यांनी आपल्याला ते निधान दिसायला लागतं की नाही. कालच पाहिले की लाख आपल्याच घरात ठेवा आहे, अंडा असेल, मोठाले रांजण असतील, तर त्याच्यासाठी चांगले डोळे पाहिजेत. आता इथं कशाचं दिव्यांजन आहे? वैराग्याचं निरांजन, आपलं दिव्यांजन. आयुर्वेदानुसार ते जे हल्ली नेत्रांजन वगैरे विकत मिळायची बाजारात, पण हे दिव्यांजन म्हणजे सगळ्या औषधी, कापूर विपूर ते सगळं वापरून केलेलं जे असतं ते. लहानपणी करायचे बघा, आम्ही पाहिलेलं आहे की आमची आजी कुणी घरात बाळंतीण झाली की तिला ते घरात अशी काजळी म्हणजे तुपाच्या दिव्यावर अगदी थोडीशी काजळी साठवून तुपात खलून त्यात कापूर वगैरे घालून असं ते अंजन केलं जायचं की लहान बाळाचे डोळे चांगले व्हावेत. तसं हे वैराग्यरूपी नेत्रांजन किंवा दिव्यांजन मनापासून तो आपल्या डोळ्यात घालतो. म्हणजे एका वैराग्याला किती उपमा दिल्या बघा, किती उपमा दिल्या. मोक्षद्वार म्हटले. आता याला इथं मगाशी वैराग्य ठेवून पाऊलं बहुरू जैसा, सुकृत तरूचं फूल म्हटलं. आता सांगतायत अरुणोदय झाला आहे, आणि किंवा आत्मज्ञान, आणि आता म्हणतायत वैराग्य हे दिव्यांजन जीवेले तो स्वीकारतो. वैराग्याचं दिव्यांजन मनापासून आपल्या डोळ्यात घालतो. ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जायतया पांडुसुता, अनुसरोनी विहिता कर्मायया. मग ही मोक्षाची योग्यता कशी मिळते? किती सोपं सांगितले बघा. तर विहित किंवा निष्काम कर्म आपण आचरणात आणून, अनुसरोनी विहिता कर्मा, आपल्याला विहित कर्म, शास्त्रविहित कर्म, जे जन्मापासून चालत आलेलं जे कर्म आहे ते कर्म म्हणजेच अनुसरोनी विहिता ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जायत या पंडुसुता. अरे त्याला सिद्धी प्राप्त होते हे पंडुसुता, हे पार्था. हे विहित कर्म जाणणं किंवा विहित कर्म आपलं अनन्य जीवन आहे, आणि ते जीवन संपन्नपणे जगण्याचा हा एक आश्रय आहे. हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलावा, आणि हेची परमसेवा मज सर्व आत्मकाची. आणि पुढं म्हणतात
की हे विहित कर्म आपलं अनन्य जीवन आहे आणि तीच माझी म्हणजे सर्वात्मक परमेश्वराची परमसेवा आहे. जीवन संपन्नपणे जगण्यासाठी हा एक आश्रय आहे. आपुला अनन्य बोलावा म्हटले. बोलावा म्हणजे एक त्या ठिकाणी ओलावा असतो, आपण म्हणतो मायेचा, प्रेमाचा. तसं आता इथे जगण्याचा एकमेव आश्रय अशा अर्थी त्यांनी तो वापरला, की असा अनन्य ओलावा आणि हीच परमसेवा. काही भगवंताला दुसरं लागत नाही. अगदी परमसेवा त्याला फक्त पाहिजे, मनापासून केलेली सेवा. काहीही द्या तुम्ही, पत्रम पुष्पम फलम तोयम द्या, किंवा डोळे मिटून फक्त त्याच्याकडे एकाग्र चित्ताने बघत राहा. त्याचं सगळं वैभव, त्याचं सगळं सौंदर्य, किंवा डोळे उघडून सगळ्या सृष्टीतलं सौंदर्य पाहत राहा. तीच त्याची पूजा आहे आणि त्याच्यामध्येच तो परमेश्वर भरून राहिलेला आहे असं समजा. आता याच्यावरच्या ओव्या बघूया. मेघापासूनिया सुटले जे जळ. बरोबर. तया योग्य स्थळ नदी जैसी आणि नदी लागी जैसा पंडू सुता. उचित सर्वथा सागरची. नाही, हे झाल्यात खरं खालच्या ओव्या. म्हणून तो स्वर्ग सुखाच्या खोड्यात घालोनी न घेत आपणासी. आणि नित्य कर्म तेही सर्व भले तये संपविले फलत्यागी. इथून आता ऐसा शुभ अशुभी सांडीला संसारी राहे मोक्षद्वारी वैराग्याच्या. वैराग्य जे दावी कैवल्याची वाट घडवावी घडवोनी भेट भाग्यश्रीची. जया ठाई नाना कर्ममार्ग श्रम पावती विश्राम स्वभावेची. मोक्षफळे दिले तारण जे भले फुल जे फुलले सुकृताचे. तया वैराग्याच्या पुष्पी ठेवी पद जैसा का षटपद धनंजया. षटपद म्हणजे भुंगा, त्यांनी भवरू शब्द वापरलेला आहे. आत्मज्ञान रूपी सुदिनाची वार्ता साच सुचविता अरुणची. ऐसेचे वैराग्य ते होतया प्राप्त स्वकर्मी जोरत असे बापा. काय सांगू फार आत्मज्ञान घन दाविते अंजन वैराग्य जे. त्याची वैराग्याचे घाली दिव्यांजन जीवे भावे जाण बुद्धी नेत्री. तर हे दिव्यांजन घातलं की बुद्धीच्या नेत्रामध्ये छान उपयोग होईल. पुढचे आता काही उदाहरणं किंवा दृष्टांत देत आहेत. 907वी ओवी आहे. पय्याघवाची भोगेसी पतिव्रता क्रीडे प्रियेसी की तयाची नामे जैसी तपे तिया केली. तर पतिव्रतेची तर किती वेळा उदाहरणं दिलेली आहेत की ही पतिव्रता काय करते. आघवेची भोगेसी, सगळे जे कामक्रीडेचे भोग आहेत ते ती मनापासून भोगते. की तयाचे नामे जैसी तपे केली. अहो, त्याच्यासाठीच तिनं, पतीला सुख देण्यासाठीच तिनं जणू काही तप केलेलं असतं. आता मला एकदम आठवलं सखी पार्वती. पार्वतीनं काय केलं हो, त्या दिवशी मी सांगितलं होतं. आता हरताळका येईल आपण इथून गेल्यावर. तर त्या शंकराला प्राप्त करण्यासाठी तिनं कितीतरी तपश्चर्या केली. तरीही तो नाही. अगोदर तिनं असे मनोहर काही थोडेसे हावभाव किंवा हे सगळे केले आणि त्याच्यातून तो जसा चिडला, कामदेवाला त्यानं नष्ट केलं. तेव्हा तिच्या लक्षात आलं की ह्याला प्रलोभन दाखवून किंवा याचं मन मोहून हा आपल्याला वश होणार नाही. तर त्याला सेवा म्हणजे तपरूपी सेवा पाहिजे त्याला, आणि म्हणून ती तप करते. तेव्हा तो तिच्यावर प्रसन्न होतो. तरी तिची परीक्षा घेतो. त्या रघुवंशात म्हणजे कुमार संभवात कालिदासानं सांगितलं की तो एका ब्रह्मचार्याच्या वेशात येतो
आणि शंकराची सगळी निंदा करतो, नालस्ती करतो. तो असा आहे, तो हेच आहे, कपाल घेतो, भस्म लावतो, सगळ्या रुंडांच्या माळा गळ्यात घालतो, नररुंडांच्या, आणि तो कसला आणि त्याच्याशी काय. तर ती म्हणते, तू असं काही अपवित्र बोलू नकोस, तोच मला प्रिय आहे. आणि त्याच्यावरच ती लुब्ध होऊन लग्न करते, म्हणजे तो मग तिच्यावर लुब्ध होतो. असं त्यांचं लग्न सांगितलेलं आहे. तसं इथे तोच धागा धरून इथं ज्ञानदेवांनी सांगितलं असावं की तपेतिया केली तयाची नामे जैसी. त्याच्यासाठीच तिनं तप केलेली असते. पत्नी म्हणून स्वीकारल्यानंतर जे काही पत्नीचं जे कर्तव्य आहे, जी जी कर्तव्य आहेत, ती सगळी तिनं करायला पाहिजे. त्याची सेवा केली पाहिजे, त्याला पाहिजे ते चांगलं खायला दिलं पाहिजे, त्याच्या ड्युटी आताच्या काळानुसार ड्युटीला जाताना मदत केली पाहिजे. हल्ली दोघंही नोकरी करतात. मग ही म्हणते, तू तुझं बघ, मी माझं बघते. पण तरीसुद्धा काही गोष्टी पत्नी म्हणून तिला द्याव्याच लागतात. डबा भरून द्यावा लागतो, खायला करून द्यावं लागतं. तर तसं, आणि सगळ्या ज्या त्याच्या अभिलाषा आहेत त्या पूर्ण करायच्या. म्हणून तेवढ्यासाठी तर ती तप करते. हल्लीच्या पोरीसुद्धा काही काही गोष्टी करतात ना, आईवडिलांना वळवून, थोडंसं त्यांची मनं वळवून, समजावून देऊन, असू दे, आम्ही चांगला संसार करू, हे करू, ते करू. पण मिळवण्यासाठी काहीतरी कष्ट करावेच लागतात. तपासारखे, का बाळका एकी माये, वाचोनी जिणे काय आहे, म्हणून सेविजे की तो होये पाटाचा धर्मू. किंवा लहान बाळाला काय करावं लागतं व आई व्यतिरिक्त त्याचं काही जीवन आहे का हो? एकी माये वाचूनी जिणे काय आहे. एकी माये, एका आईशिवाय त्याचं जीवनच नसतं. आई एके आई, आई दुने आई, आई त्रिक आई. मी तशीच गाणं म्हणायची, म्हणजे पाढा आई, आई दाही आई, बस. तसं आईशिवाय त्याचं जीवन काही असतं का? नाही. म्हणून आता त्यांनी काय करायला पाहिजे? म्हणून सेविजे की तो होये पाटाचा धर्म. पाट म्हणजे तो बाळ. तर त्या बाळाचा सर्वश्रेष्ठ धर्म काय आहे? आईची सेवा करणं हाच त्याचा धर्म आहे, आणि तो त्यानं पाळला पाहिजे. नाना पाणी म्हणून मासा, गंगान सांडिता जैसा, सर्व तीर्थ सहवासा वर पडा झाला. आता भरपूर पाणी आहे, म्हणजे आपल्याला अत्यंत पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही. म्हणून मासा काय करतो? गंगेला कधी सोडून देत नाही. त्याला अगदी सहजपणे इतर तीर्थांचा सुद्धा सहवास घडतो. म्हणजे आपल्या मातेची जर सेवा केली तर मुलांना सुद्धा सगळ्या तीर्थांचं किंवा सगळ्या गोष्टी, सगळ्यांची सेवा करण्याचं पुण्य मिळेल. म्हणून मातुः परदैवतम म्हटलेलं आहे. मला आजच मगाशी ते ताईंचं व्याख्यान ऐकलंय आणि डोक्यात बसले की ज्या आईनं सगळं दिलंय तुम्हाला, सगळे कष्ट केले, त्या आईला म्हातारपणी काहीही सुख देण्याची यांची इच्छा नाही. तिच्यासाठी त्यांना पैसा खर्च करणं म्हणजे व्यर्थ केल्यासारखं वाटते. तिला 2 गोष्टी खायला देणं म्हणजे हे वाटते. तिच्याशी प्रेमानं बोलणं म्हणजे वेळ वाया गेल्यासारखं वाटते. आत्ताच्या नव्या पिढीला, आता आपण तसे नव्हत, आपण नशीबवान आहोत. मुलं मुली सगळं काळजी घेतात. पण असं पाहतोय उदाहरणं. परवाच एका त्याच्यामध्ये पाहिलं ना, की आईचं सगळं हिरावून घेतलं. गावची जमीन, शेत, पैसा, सगळं, आणि नंतर तिला रस्त्यावर सोडून देत आहेत. तर म्हणून ज्ञानदेवसुद्धा हे मुद्दाम उदाहरण देत आहेत की केवळ पाण्याशी अनन्य होऊन माशानं गंगेलाच सोडलेलं नाही, तसंच त्याला अगदी सहजपणे सगळ्या तीर्थांचा लाभ झाला असतं. तसंच आपल्याला हितकारक असणाऱ्या मातेचं सगळं फक्त जर सेवा केली तर त्या मुलाला जसं सगळं काही मिळतं, तशी आपली कर्म आपण केली तर भगवंत आणि मोक्षद्वार आपल्याला सहज आहे. 909 पर्यंत उभ्या झालेल्या आहेत. त्या थोड्याशा घ्यायच्या का? त्याची वैराग्याचे घाली दिव्यांजन, जीवे भावे जाण बुद्धी नेत्री, ऐसा विहिताचा करिता आचार, लाभे अधिकार कैवल्याचा, विहित हे कर्म धनंजया जाण, एकची जीवन आपणासी, मी जो सर्वात्मक तया माझी देख, हीच सेवा एक सर्वश्रेष्ठ, सर्व भोगांसह पतिव्रता नारी, जेव्हा क्रीडा करी पती संगे, तेव्हा तेणे योगे सर्व तपे तिज,
घडती सहज जैशा रीती, मातेविण जिणे बाळकासी काय, तयासी आश्रय तीच एक. केव्हा जैसा सर्व तीर्थ सहवास, पात्र होय मासा गंगाश्रये. कर्मे विहित ते आचरिता येथ, तेणे जगन्नाथ वश होई. म्हणून विहित कर्माचं किती महत्त्व सांगितलेलं आहे. त्यांनी जगन्नाथ प्रसन्न होतो. आपल्याला दुसरी कशाचीच भगवंत अपेक्षा करत नाही. सकाळी सुद्धा पाहिलं ना की असा भक्त मला फार आवडतो म्हणतात, त्याच्यासारखा दुसरा कोणी भक्तच नाही. इतकं आपल्याला भगवंतांनी सगळी मोकळीक दिलेली आहे. फक्त त्याच्यासाठी ही सगळी कर्म आपल्याला करता आली पाहिजेत. बघूया 9 पर्यंत उभ्या झाल्यात. 909 छान आकडा आहे. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जोगी, हित नेणती कोणी. वतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.